हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने बांगडा फिश करी आपण बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रेसिपी झाले। कलर पण खूप छान आलाय आणि बांगड्याची रेसिपी ही खूप टेस्टी लागते। बांगड्याची करी बनवलीत ना खूप छान लागते, खायला पण एकदम मस्त। त्यासाठी मी काय काय वापरते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। चला, मी काय काय सामान आणि साहित्य मी घेतलं आहे ते तुम्हाला ही सर्व मी दाखवते। ह्याच्यामध्ये मी बांगडे मस्त स्वच्छ धुवून घेतले आहेत। छोटे छोटे बांगडे छान स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर आपण हे लाल मिरची आहे, कांदा घेतलाय, धने, टोमॅटो, ओलं खोबरं आपण हे सर्व घेतले आहे। आणि आता आपल्याला ना हे पाण्यामध्ये सर्व भिजत घालायचं आहे। हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये ना 15-1 मिनिटं आपल्याला सर्व भिजत घालायचे पाण्यामध्ये। मिरची आणि धने चांगलं भिजले पाहिजेत पाण्यामध्ये। आणि आपण हे भिजून झाल्यावर ना आपल्याला हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला मी आधी टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय आणि जे भिजवलेलं होतं ना आपण ते आपण सर्व हे मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट आपण घेणार आहोत। आधी थोडंसं पाणी आपण ॲड करूया आणि हे जी आपल्याला चांगली ना बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मग खोबरं आपल्याला ॲड करायचं आहे। मी ओलं खोबरं घेतलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया। आणि आता ओलं खोबरं टाकून त्याच्यामध्ये त्याची सुद्धा आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे चांगली। सेम तशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता। हे बघा मस्त एकदम बारीक झालंय। आणि मी कढई एक साईडला गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल आपलं गरम झालं ना चांगलं तर त्याच्यामध्ये फोडणीला आपण कांदा द्यायचा आहे। मी अर्धा कांदा त्या वाटपामध्ये हे केला आणि अर्धा कांदा मी फोडणीला ठेवला होता। कांदा चांगला लालसर थोडासा झाला ना भाजून चांगला, तर त्याच्यामध्ये आपण जे मसाला रेडी केला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत वाटपाचा। कलर पण किती सुंदर आले आणि फोडणी ना अशी मस्त एकदम झाली पाहिजे। बघा तेल पण चांगलं गरम झाले, तेल मस्त तडतडते, ग्रेव्ही पण छान दिसते एकदम लाल अशी। थोडंसं आपण पाणी ॲड करून घेऊया। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। थोडीशी मी हळद टाकले वरून आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। आज संडे स्पेशल आहे, मस्त बांगड्यांचा रस्सा एकदम झणझणीत, उकळी आले छानपैकी। आता आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकूया। आधी आपण करीला आपण चांगली उकळी काढून घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला फिश त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण ते खोबरं वगैरे असतं ना आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे मस्तपैकी। कोकम टाकायचंच आहे, कोकमाने खूप छान टेस्ट येते। आता मी ना गॅस थोडा स्लो केलाय, त्याच्यामध्ये आता मी फिश जे आहे बांगडा आपला तो आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता फिश आपण ॲड केले, त्याच्यानंतर चांगली मस्त उकळी येऊन देऊया। आधी फिश चांगलं शिजून घेऊया। खूप छान सुगंध येतोय मस्तपैकी। हे बघा किती छान उकळी आली आपल्या मस्त करीला, कलर पण खूप छान आलाय। तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपली बांगडा करी रेसिपी आपली रेडी झाली आहे। वरून मस्त थोडी कोथिंबीर टाकूया आणि आपण मस्त भातासोबत खायला घेऊया। खूप छान बांगड्याची मस्त ग्रेव्ही अशी झाली। बाय।